पारोळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न. तसेच पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांनी पुढील वर्षी होणाऱ्या 136वी जयंती निमित्ताने आपण 10,000 लोकांसाठी पारोळा येथे महामानवाच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करू. तो मी माझ्या स्वखर्चाने करेल. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भोवती लवकरात लवकर मंडप व सीडीचं काम केलं जाईल. यावेळेस नगराध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जमलेला आंबेडकरवादी व सर्व पक्ष नेते, पत्रकार, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यासह नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अमोलदादा पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यातून 172 ठिकाणी पुतळा पूजन, 496 ठिकाणी प्रतिमा पूजन, 6 ठिकाणी मोटारसायकल रॅली, 464 मिरवणुका काढण्यात येणार. तसेच आपल्या परवड्यामध्ये पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित केला जाईल. यावेळेस पोलीस निरीक्षक अशोक पवार, तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे, उपनगराध्यक्ष रोहनदादा मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेरकर साहेब, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी नगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, संपादक साहेबराव बागुल, नगरसेवक मनीष पाटील, भाऊ राजपूत, धीरज महाजन, नगरसेवक विवेक पाटील, नगरसेवक राजू पाटील, गौतम वानखेडे, जितेंद्र केदार तसेच 135वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज मनापासून आनंद होतोय की आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली ही जयंती आपण विविध उपक्रमांनी इथे आपण साजरी करत आहोत. दरवर्षाप्रमाणे आपण काही ना काही विशिष्ट कार्यक्रम घेत असतात. आता मी इथे बघतोय मेडिकल कॅम्प चालू आहे. इथे मला वाटतं मला अजून एक विनंती करायची की संध्याकाळची जी आपली जयंतीची मिरवणूक असेल ती मिरवणूक अत्यंत शांत पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण सर्वांनी काढावी ही विनंती सर्व समाज बांधवांना मी या प्रसंगी करतो. जेणेकरून आपण आपल्या शिस्तीचं प्रदर्शन, पारोळा शहराच्या शिस्तीचं प्रदर्शन आपण साऱ्या जगाला घडवू शकू. आणि पुढच्या वेळेला मला एक विनंती करायची आहे की दरवर्षी आपण दादा जयंती वगैरे या गोष्टी साजऱ्या करतो, परंतु पुढच्या वर्षी डीजे वगैरे ह्या पद्धती थोड्याशा वेगळ्या सारून आपण बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने आपण एक चांगलं कुणाचं तरी मोठ्या वक्त्याचं व्याख्यान आपण तिथे ठेवावं, जेणेकरून पारोळा शहरातील संपूर्ण नागरिक ते व्याख्यानाचा लाभ घेतील. आणि ते व्याख्यान असं ठेवायचं की जर आपण फक्त डीजे लावून किंवा हे करून नाच गाणी करून आपण काही साध्य होणार नाहीये. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला राज्यघटनेच्या आधारावरती आज आपला पूर्ण देश चाललाय. त्या राज्यघटनेचा महत्व पटवून देणारं व्याख्यान म्हणजे जेणेकरून तरुण पिढीला आणि सर्व शहराला पारोळा चालवायला एक दिशादर्शक असं व्याख्यान पुढच्या वर्षी आपण व्हावं ही विनंती मी माझ्या वतीने करतोय. नुसती विनंती करत नाही तर व्याख्यान ठेवण्यासाठी जो काही खर्च येईल तो मी माझ्या व्यक्तिगत स्वरूपात आपल्याला देईल. त्याचा सगळा खर्च हा मी स्वतः करेल. तरी आपण पुढच्या वर्षी याची खबरदारी घ्यावी आणि पुढच्या वर्षी व्याख्यान आपण कमीत 10,000 लोक त्या व्याख्यानाला आले पाहिजे अशी व्यवस्था आपल्या वतीने आपण करावी. त्याची तयारी तुम्ही आजपासून करावी. पुढच्या एकदा मी आजच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.